हॅलो, आवाज येत असा निश्चित. आज आपण सुरुवात करणार आहे इतिहासाचं 9वं प्रकरण, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. यामध्ये टोटल 4 मुद्दे, तर ते आपण एक एक करून बघणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा मौखिक साधने, लिखित साधने हे असणार आहेत याच प्रकारे. ओके, तर आपण सुरुवात करतो. हॅलो, क्षीरसागर आहे का? रोहित पवार. 9वं प्रकरण आहे, 9वं प्रकरण, 9वा धडा बघ इतिहासाचे. याच्या बघ, चेक करा आणि आता लगेच सुरुवात करू. त्यामुळे कॅमेरा सेट करू नीट. ओके, तर पहिलं प्रकरण आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. तर यामध्ये टोटल 4 मुद्दे. पहिलं काय, इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन. तर पहिल्यांदा वाचू. अनेक इतिहासकारांनी केलेले अथक परिश्रमांचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने आणि त्या साधनांच्या आधारे लिहिले गेलेले ग्रंथ. म्हणजे काय, तर अनेक म्हणजे जे इतिहासकार होते ना, आणि परिश्रम म्हणजे त्यांनी जे ग्रंथ ते तयार केले ना, त्यांना इतिहासाची साधने म्हणतात. त्या साधनांच्या आधारे इतिहास लिहायला जातो, कळले का? आणि ते इतिहास, ते साधने असतात इतिहास, त्या खूप मोलाचे असतात. आणि या ऐतिहासिक ठेवांचे संवर्धन, जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज, ग्रंथ, पुरावस्तू प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालय, त्यांच्याशी निगडीत असलेले अभिलेखागारे आणि ग्रंथालय करतात. म्हणजे जे संग्रहालय, ते थोडक्यात जर म्हटलं तर ग्रंथ, पुरावस्तू प्रदर्शित करणे, ग्रंथ. डायरेक्ट पहिला म्हणतो, सुरुवात करून. पहिला काय, इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन बघूया. इतिहासाची साधनांची मिळवणे, इतिहासाची साधने मिळवणे, त्यांची नोंदी करून त्यांची सूची तयार करणे. म्हणजे जे इतिहासाची साधने आहे ना, म्हणजे इतिहासाची साधने काय म्हणतात ते पहिले जाणून घ्यायला पाहिजे. ओके, त्यांची नोंदी म्हणजे इतिहासाची साधने म्हणजेच काय, हस्तलिखित जुने ग्रंथ यांच्या स्वरूपात असतात. ते भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात. त्या कामासाठी विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात. म्हणजे इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन एवढं तुम्ही मनाने लिहू शकता. जास्त खूप नाही याच्यात. इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन असं प्रश्न विचारला तर डायरेक्ट लिहिता येईल. काय लिहू शकतो, तर मनाने लिहू शकतो आपण कोणी पण. नंतर काय, तर यामध्ये इतिहासाच्या साधनांमध्ये 2 प्रकार पडतात. काय, एक मौखिक साधने आणि लिखित साधने. तर मौखिक साधने काय बघूया. लोकपरंपरेतील गीते, कहाणी इत्यादींचे संकलन करणे म्हणजे जपणे. म्हणजे लोकपरंपरामध्ये जे गीत आणि कहाणी जे आहे ना, त्यांचे जतन करणे ह्या मौखिक साधने. संकलित साहित्याचे वर्गीकरण आणि विश्लेषण करणे, अर्थ लावणे. म्हणजे जे साहित्य आहे आपल्या का पहिल्यापासून, त्यांचे वर्गीकरण करता आले पाहिजे, त्यांचे विश्लेषण पण करता आलं पाहिजे. आणि संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे. जे साहित्य संशोधित झाले ना, त्यांचं मौखिक पण करता आले पाहिजे, म्हणजे सांगता आले पाहिजे ते, कळलं? उपयुक्त प्रशिक्षण काय आपण बघूया. समाजशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, मिथके आणि भाषाशास्त्र.
ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती आणि संशोधन परिलेखन. तर 5वा मुद्दा काय, इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती. उपयुक्त प्रशिक्षण वही काय पेपरला विचारित नाही एवढे, तरी पण त्यावर ध्यान द्या खूप. समाजशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, मिथके आणि भाषाशास्त्र. तर मिथक काय आपल्याला बघावं लागेल. मिथके, भाषाशास्त्र, मिथके बघूया आपण काय पहिल्यांदा. सर्वात आधी मिथके बघू, सर्च करू पहिल्यांदा आपण. कॅमेरा मला दिसत नसेल, कॅमेरा छोटा करायचा आपल्याला. जो मिथके दिसते का दादा तिथं? कुठं? हां, एकच सेकंड, 2 मिनटं मित्रांनो. ओके, तर आपलं इंटरनेट कनेक्शन परत चालू झालं आहे. तर मिथक हे काय असतं, तर मिथके दिले इथं. व कहाणी हे जो परंपरांवर आधारित होते. मिथके म्हणजे काय, जे जे ते कहाणीच असते थोडक्यात म्हटले तर. मग ते परंपरा जे असतात ना त्यांवर आधारित असते. व अक्सर देवता व अलौकिक प्राणियों से संबंधित होती. संसार म्हणजे हे काल्पनिक म्हणू शकतो मिथके. थोडक्यात सांगायला गेलं तर कल्पित कथा मिथके इथं बघू शकतो आपण वेबसाईटवर जाऊन. आपण नंतर बघू कल्पित कथा मिथ. मिथक करावं लागतं आहे आपल्याला. ट्रान्सलेट करायची इथं ट्रान्सलेशन करू शकतो आपण. शेअर, फाइंड इन पेज, ट्रान्सलेट. ओके, ट्रान्सलेट करू आपण. हिंदी टू ट्रान्सलेट. ऑलवेज ट्रान्सलेट पेज इन हिंदी. ऑलवेज ट्रान्सलेट. ओके, हिंदी टू मराठी. कल्पित कथा अंग्रेजी के शब्द मिथचा समानार्थी शब्द आहे. मिथक म्हणजे विश्व, निसर्ग, मानवी वर्तन आणि जीवन याबद्दलच्या प्रश्नांना संबोधित करणाऱ्या काल्पनिक कथा. मिथकांचे 2 प्रकार आहेत, निसर्गाशी संबंधित आणि अलौकिकशी संबंधित. निसर्ग म्हणजे माहिती आणि मिथक म्हणजे काय नीट परत समजून घेऊ. प्राचीन पौराणिक कथांमधील घटक जो नवीन परिस्थितीत नवीन अर्थ घेऊन जातो त्याला मिथक म्हणतात. म्हणजे प्राचीन आणि पौराणिक कथा असताना त्यामध्ये नवीन परिस्थितीत नवीन अर्थ असतो ना, नवीन अर्थ घेऊन जातो त्याला मिथक म्हणतो. थोडक्यात सांगितले गेले. यानंतर परत आलो आपण आपल्या पेजमध्ये. त्यानंतर आहे लिखित साधने. तर लिखित साधने काय म्हणतात, ताम्रपट. ताम्रपट तुम्हाला ताम्रपटाचे चित्र दाखवू पाहिजे, हे सगळं आपण बघू. ताम्रपट, दरबारी दप्तरे, खाजगी पत्रे आणि दैनंदिन ऐतिहासिक ग्रंथ, हस्तलिखिते, चित्रे, छायाचित्रे, जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचे संकलन संपादन करणे. दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. दस्तऐवजांची ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे. आपल्याला काय पाहिजे आहे, ताम्रपट बघायचे आहे. ताम्रपट, दरबारी दप्तरे,
आणि अजून खाजगी पत्र पण आहे. ओके, ते चेक करूया आपण. पहिले ताम्रपट चेक करूया काय नेमकी ताम्रपट. सॉरी तो आले आपण ताम्रपट बघायचं आपल्याला. ओके, कॅमेरा जो छोटा नाही होऊ शकत काय नाही मित्रांनो, एवढाच असतो. ओके, तर आपण डेस्कटॉप साईटवर जाऊ आपण एकदा बघू. ओके, तर आपल्यासमोर खूप सारे ताम्रपट येतात. तिथं ताम्रपट आपल्याला सवगाड्या जिल्ह्यातील एक ताम्रपट दाखवलेलं इतिहासाचे. तर ते प्राचीन काल में मानव का. तर आपल्याला पेज आहे ना मराठी पण पाहिजे होतं. लँग्वेज आपण करू शकतो. लँग्वेज एक सेकंड मित्रांनो. ट्रान्सलेट करू आपण. आपल्या ताम्रपटे चित्र बघायचे. चित्र म्हणजे मोर इमेजेस. ओके, तर पहिले ताम्रपट बघू शकता. हे एक ताम्रपट आहे. हे आहे इथे पुस्तक पण ताम्रपट आहे. यामध्ये कोणती लिपी लिहिलेली हे पटक्यात सांगायचं. ज्यांनी पुस्तकात वाचले त्याला लगेच कोणती लिपी ही पटक्याच. हॅलो, नंतर ही एक ताम्रपट आहे. वेगवेगळ्या लिपींच्यात लिहिलेली ही ब्राह्मी लिपी, वेगवेगळी लिपी. हा हो का, सवगाळा येथील ताम्रपट आपल्या पुस्तकात आहे. हा ताम्रपट आपल्या सवगाळा जिल्ह्यातील हो का. हा फारसी चित्र नाही. आता आपण पुढे जाऊया. बस दरबारी दप्तरी. आता दरबारी दप्तरी काय आपण थोडंसं बघून घेऊया. दरबारी दप्तरी बघू. ओके, दरबारी दप्तरी बघूया आपण. तर आपण इमेजेसवर जाऊ डायरेक्टली. ओके, दरबारी दप्तरी खास काही नाही आलेलं इथं. दिल्ली दरबार खूप सारे नाही याच्यात. ओके, नो दरबारी दप्तरी. आपण पहिली वेबसाईट चेक करू. पहिल्या वेबसाईट्समध्ये काय आहे बघूया. लोड होते पेज. दिदे दरवाजे बंद कर ना. दिदे दरवाजे कर ना बंद. ते आवाज येतोय. आतमध्ये जाते मी परत दरवाजा. बिस्किटाचा बघाय तो आणला मला नाही.
दरबारी दप्तर आपण नंतर पाहू. महाराष्ट्र बोर्ड पहिल्यांदा आपण आपलं चॅप्टर ओळखून घेऊ. पहिले वेळ झालेला आहे आधीच, आपल्याला वेळ लय कमी 2 तासाचे. ऐतिहासिक ग्रंथ माहिती तुम्हाला काही, आणि हस्तलिखित म्हणजे पण माहिती, आणि चित्र माहिती, सगळे छायाचित्रे, जुने ग्रंथ, हस्तलिखित ग्रंथ, जुने ग्रंथ, फरक नाही काहीच. इत्यादी दस्तऐवजांचे संकलन संपादन करणे ही लिखित साधण्याची जबाबदारी असते. दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे ही दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे. म्हणजे जे दस्तऐवज आहे ना त्यांचे ऐतिहासिक मूल्य किती हे निश्चित करायचे. निवड दस्तऐवज प्रदर्शित करणे, दस्तऐवजांची निवड करणे आणि त्यांना प्रदर्शित करणे, आणि संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे. संपादित साहित्य म्हणजे ती पहिल्यापासून साहित्य आहे त्यांचे संशोधन, आणि ते पहिल्यापासून साहित्य आणि ते संशोधन करून निष्कर्ष काढायचे त्यावरून, आणि ते निष्कर्षांना सगळ्यांना दाखवायचा. आणि त्यानंतर आहे प्रयुक्त प्रशिक्षण. बघूया, हा आपण बघितलं झालं नाही. उपयुक्त प्रशिक्षण बघितलं. नंतर लिखित साधनामध्ये पण उपयुक्त आहे, आणि मौखिक साधने यांचा प्रश्न येऊ शकतो. उपयुक्त प्रशिक्षण काय, लिखित साधनामध्ये उपयुक्त प्रशिक्षण काय, म्हणजे याचा उपयोग काय आपला हा बघणार. ब्राह्मी, मोडी, पार्शियन यांसारख्या लिपी आणि त्यांची विकासाच्या क्रमाचे ज्ञान. ब्राह्मी लिपी, मोडी लिपी आणि पार्शियन लिपी ह्या खूप साऱ्या लिपी चेक करा. किती पुस्तकात आहे. इतिहासकालीन समाज रचना आणि परंपरा, साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, शासन व्यवस्था इत्यादींचे प्राथमिक ज्ञान. म्हणजे इतिहासाच्या काळापासून जी समाजाची रचना आहे ना, जी त्यांची परंपरा कशी होती, त्यांचे साहित्य आणि त्यांची संस्कृती, राज्य संस्कृती आणि राजांची सत्य माहिती तुम्हाला. आता लोकशाही झालेली पण पूर्वी राजसत्ता होती. आणि शासन व्यवस्था म्हणजे आता विशेष शासन व्यवस्था पूर्वीची कशी शासन होती इत्यादींचे प्राथमिक ज्ञान. म्हणजे आपल्याला पहिल्यापासून नाही, म्हणजे पहिलीच्या मुलाला पण याचं ज्ञान पाहिजे असं सांगितलं. इतिहासकालीन क्रमरचना प्राथमिक आणि वाचले आहे आपलं. विविध चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांच्या विकासाला क्रम यांचे ज्ञान. कागदाचे प्रकार आणि शाई रंग यांचे ज्ञान. ओके. कोरीव लेखासाठी वापरलेला दगड, धातू यांच्या स्वरूपाविषयीची माहिती लिखित साधनांमध्ये पाहिजे. दस्तऐवजांची सफाई, संवर्धन यांसाठीची आवश्यकता, रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायने यांची माहिती पण पाहिजे. संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान माहिती, संशोधनपर लेखन. त्यानंतर आहे भौतिक साधने. म्हणजे भौतिक साधने काय आता बघून घेऊया. पुरावस्तूचे संकलन, कालखंड आणि प्रकार यानुसार वर्गीकरण करणे, सूची तयार करणे. पुरावस्तूंचे संवर्धन म्हणजे पुरावस्तू म्हणजे काय माहिती, पुराण कालातील वस्तू म्हणजे जुने वस्तू बनू शकतो. आणि म्हणजे ते जपण्यासाठी संवर्धन आवश्यक असणारी सफाई म्हणजे त्यांची सफाई केली पाहिजे, आणि त्यामुळे रासायनिक प्रक्रिया केली पाहिजे म्हणजे ते दीर्घकाळ राहू शकतात, टिकू शकतात. निवडक पुरावस्तू म्हणजे ज्या निवडून ठेवलेल्या म्हणजे जुन्या वस्तू ज्या निवडून ठेवल्या किंवा त्यांची प्रतिकृती प्रदर्शित करणे. प्रतिकृती म्हणजे काय, चित्र प्रदर्शित करणे. तुम्ही बघू शकता चित्र प्रदर्शित करणे खूप सारे आहे. पुरावस्तूंसंबंधी संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणे. जे पुराण काळातील जे वस्तू आहे त्यांच्यावर संशोधन करणे आणि त्यांच्या लेख बीज तुम्ही बघू शकता. लेखक आहे ते मोनालिसाचे पेंटिंग खूप सारे. तुम्हाला तर धाडाच होता ना, ती 7वीत का काही धाडा होता तुम्हाला. त्याकडे मोनालिसाच्या चित्राबद्दल माहिती लिहिली असं याला म्हणू शकता तुम्ही. वनस्पती आणि प्राणी यांची अश्मीभूत अवशेष म्हणजे जीवाश्म यांचे वर्गीकरण करणे. म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांचे जीवाश्म म्हणजे अश्मीभूत म्हणजे जीवाश्म, अवशेष जीवाश्म यांचे वर्गीकरण करणे, सूची तयार करता आली पाहिजे त्यांची. आणि निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. समाधान निवडक जीवाश्म आणि त्यांचे जीवाश्म प्रतिकृत प्रदर्शन करणे हे पण
मोनालिसाचे पेंटिंग बघू शकता तुम्ही. हे नंतर आपल्याला पुढून पण आता ध्यान द्या तुम्ही ह्याच्यावर. ओके. आणि ते भौतिक साधनांमध्ये काय उपयुक्त प्रशिक्षण आहे बघायचं आपल्याला. बघते एवढं 2 मिनटं मित्रांनो. स्क्रीनशॉट मिळाला असेल. साईज कंट्रोल करायचं आहे. ओके. साईज ओके. साईज ओके. यानंतर काही उपयुक्त प्रशिक्षण. पुरातत्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय. उपयोग यांचा काय भौतिक साधनांमध्ये असतो. सेकंद मित्रांनो. म्हणजे पुरातत्वीय अभ्यास पद्धती आणि सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय काय असतो, भौतिक साधनांमध्ये असतो. पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेल्या दगड, खनिजे. भौतिक साधने कापासून वापरलेल्या दगड, खनिजे यांवरून तुम्ही अनुमान लावू शकता. धातू, चिकण माती, चिकनी माती नसते कधी, चिकन माती म्हणतात. आणि यासारखे माध्यमांचे प्रादेशिक स्रोत. म्हणजे कोणत्या प्रदेशात स्रोत म्हणू शकतात. त्यांचे रसायनशास्त्रीय वैशिष्ट्यांचे ज्ञान पाहिजे. पुरावस्तूंची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची माहिती पण पाहिजे. विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान पण पाहिजे. पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या कृती बनवण्याचे कौशल्य सुद्धा पाहिजे. संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान. ओके. आणि संशोधन परिलेखन हे आहे आपल्याला काय जायचं. नंतर काही नावाजलेले संग्रहालय बघू. म्हणजे खूप गाजलेले संग्रहालय, म्हणजे खूप प्रसिद्ध संग्रहालय आहे. मध्य युरोपमध्ये राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयाची कल्पना उदयाला आली. संग्रहालयाची कुठून कल्पना आली कळलं. लूव्र संग्रहालय, फ्रान्स. आता एक लूव्र संग्रहालय. चला आपण लगेच बघूया लूव्र संग्रहालय. चला सर्च करूया आपण. आपल्याला लूव्र संग्रहालय लागत. ओके. नॉट लूव्र. लूव्र संग्रहालय. ओके. लूव्र संग्रहालय बघूया. हे म्यूजियम आहे, लूव्र म्यूजियम. ओके. पेरिस, फ्रांस में स्थित एक विशाल और विश्व प्रसिद्ध कला संग्रहालय है. यह दुनिया के सबसे बड़े और सबसे अधिक देखे जाने वाले संग्रहालयों में से एक है और इसमें प्रागैतिक काल से लेकर 9वीं सदी तक की कलाकृतियों का एक विशाल संग्रह है. मोनालिसा और वीनस डी मिलो ज्येष्ठ प्रतीतील कलाकृती यहाँ की मुख्य आकर्षक है. मोनालिसा खूप प्रसिद्ध आहे माहिती तुम्हाला. पेंटिंग पण ट्रान्सलेट नाही करू शकत. डायबिटी परे मोड नको रे. लूव्र सांगूया, बघूया आपण थोडीशी माहिती अजून. ओके. 2 मिनटं पेज लोड होत आहे. तत्पुरती चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करो. लाईक, शेअर. ओके. टेस्ट करू द्या.
तर ये आ गया. यानंतर लूर्व संग्रहालयाचे काही चित्र आलेत आपल्याकडे खूप सारे. एक सेकंड, डेस्कटॉप मोड ऑफ आपला. ओके, सॉरी. जॅक्वेस लुईस डेव्हिड. लढाई झाली होती प्राचीन काळात. यानंतर आहे लूर्व संग्रहालय फ्रान्स. पॅरिस शहरातील लूर्व संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. इसवी सन 18व्या शतकात म्हणजे जी 18वी शती ना, 18वी शती किती सदी झाली? 18व्या. ओके. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लूर्व संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. म्हणजे राजघराणे माहिती तुम्हाला सगळ्यांना. राजघराणे म्हणजे शिवाजी महाराजांचा आधीच काळ, त्यांच्या असे तुम्ही समजू शकता पुढचं. ओके. राजघराण्यातील व्यक्तीने जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लूर्व संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले होते. त्यामध्ये लिओनार्दो दा विंची खूप प्रसिद्ध व्यक्ती बरं का. लिओनार्दो दा विंची. पुढे लिओनार्दो दा विंची अंडरलाईन करून घ्या, गरज पडून तुम्हाला 11वी-12वीला यायची. या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकारांनी म्हणजे लिओनार्दो दा विंची कडून होता. इटालियावरून होता चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. त्याचा समावेश आहे याच्यात. लिओनार्दो दा विंची फ्रान्सचा 16व्या शतकात होऊन गेलेला राजा पहिल्या फ्रान्सिस यांच्या पदरी होता. म्हणजे 16व्या शतकात होऊन गेलेला राजा याच्या पदरी होता. नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वराच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे लूर्व संग्रहालयातील संग्रह खूपच वाढला. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन आधुनिक काळातील 3,80,000हून अधिक कलावस्तू आहेत. म्हणजे जुन्या काळातील 3,80,000हून जास्त कलावस्तू आहे तिथं. म्हणजे अंदाज लावू शकता म्हणजे किती मोठा असेल मी संग्रहालय. याच्यावरून लूर्व संग्रहालय आपण आत्ता चित्र बघितलेत, तरी पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत चित्र त्याचे ते खूप मोठे ते इतिहासाचं त्याच्या वय 10वीचा. नंतर आहे ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड. ते अजून एक आहे एक संग्रहालय, ते ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड आहे. बघूया आपण कोणते आहे की नाही. ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड.
ओके. हे आहे ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड. याचे तुम्हाला इथं खूप सारे फोटोज मिळू शकते तुम्हाला. सी फोटोज. आपण फोटोज बघूया. तर यामध्ये इंग्लंडमध्ये हे संग्रहालय ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड. तर यामध्ये ह्या संग्रहालयात काय तर बाहेरचा भाग दिलेला आहे. परत हा बाहेरचा भाग बघू शकता इथं की इमेज क्वालिटी थोडीशी डाऊन होते त्यामुळे असं वाटतंय. ओके. त्यानंतर इथं बाहेरचा फ्रंट डोअरचं दिले. परत इथं काही चित्र दिले. व्हिडिओ पण आहे त्याची. परत ही स्टॅच्यू पण आहे इजिप्त स्टॅच्यू. ओके. खूप साऱ्या ऐतिहासिक पौराणिक अशा याच्यात वस्तू आहे. 3 लाख नाही ती मागच्या लोर संग्रहालयात आहे. 3 लाखाहून जास्त 3,80,000 आहे. आणि ब्रिटिश संग्रहालय आपण पुढे बघूया किती याच्यात. ओके. थोडे वेदांतू काही इंटरेस्ट बघू शकते इथं खूप सारे. त्यानंतर इथं येण्या जाण्याचे मार्ग पण आहे इथं. ओके. त्यानंतर जाऊया पुढं. लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. लोर संग्रहालयाची किती कवा झाली? ब्रिटिश संग्रहालयात इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. 18व्या. ओके. लोर संग्रहालयाची कवा झाली? लोर संग्रहालय इसवी सनाच्या 18व्या शतकात म्हणजे दोन्ही 18व्या शतकातच झालेले. ओके. सर हॅन्स्टोन. तर मी कलर चेंज करूया. वाटलंच तर थोडंसं कलर वेगळा घेऊ. ग्रीन. ओके. बरं आहे. हा थोडासा बरा वाटतोय. सर हॅन्स्टोन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञांनी त्याच्या संग्रहातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज यांच्याकडून सुपूर्द केल्या. त्यामध्ये अनेक ग्रंथ, चित्रे, वनस्पतींचे नमुने इत्यादींचा समावेश होतो. पुढे आपण खूप मागवलं. पेज. आलो आपण परत आपल्या पेजमध्ये. ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड लंडन शहरातील. तर ही बघितलेलं आहे आपण. हे नाही बघितलं. सॉरी. ओके. तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञांनी म्हणजे निसर्गाबद्दल संशोधन करीत होता म्हणून निसर्गशास्त्रज्ञ त्याला म्हटलेलं आहे. त्यांच्या संग्रहातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या. इंग्लंडचा दुसरा राजा कोण होता? जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केला. त्यामध्ये अनेक ग्रंथ होते, चित्र होते, वनस्पतींचे नमुने होते इत्यादींचा समावेश यामध्ये होत होता. पुढे इंग्रजांनी त्याच्या अंमलाखालील विविध वसाहतींमधून मायदेशी आणलेल्या कला वस्तू, प्राचीन अवशेष यांमुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढत गेली. आज मिळालेल्या या संग्रहालयात सुमारे 80 लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत. म्हणजे ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड यामध्ये किती दिल्यात तुम्ही इथं वाचू शकता ना. 80 लाखहून जास्त, 71,000हून जास्त वस्तूंची वाढ अजून होत आहे. आज मिळालेल्या या संग्रहालयात सुमारे 80 लाख इतक्या वस्तू संग्रहित आहे. भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश त्यामध्ये आहे. म्हणजे दुसऱ्या देशांमधलेच नाही तर भारतामधले सुद्धा त्यामध्ये वस्तू आहेत. ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड आपण आत्ताच फोटो बघितला आहे आणि हा फोटो पण त्यामधलाच आहे. आपण बघितलं ना आत्ताच फोटो हा. ओके. आपलं एवढं हाय नाही बरं. पेज लोड नाही होऊ शकत एवढं. ओके.
नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. आपलं स्टेट करू शकतो. एक सेकंड सॉरी सिलेक्ट करू शकतो ना आपण टेक्स्ट. ओके, कॉपी करू आपण. आणि फक्त यामध्ये पेस्ट करू. घे खूप सारे डिझाईन्स येईल याच्यामध्ये. इमेजेस बघूया आपण. नॅशनल म्युझियम. ओके, तर यामध्ये काय काय आहे बघू शकता तुम्ही. यामध्ये खूप सारे चित्र आहे. अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, तर याचं इंटरेस्ट इथून आहे. परत नॅचरल हिस्ट्रीच्या आतमध्ये हे आहे. हत्ती पण बघू शकता. तर सगळ्यांनी नीट. तर हा म्युझियमचा टोटल तुम्ही एरिया बघू शकता. टोटल बघू शकता तुम्ही. म्हणजे हात दिलेला आहे ना चित्रामध्ये, चित्राच्या आतमध्ये इथून एवढा हा कितीमध्ये असेल तुम्ही अंदाजा लावू शकता. यामध्ये मोनालिसाची पेंटिंग नाही. मोनालिसाची पेंटिंग कुठं आहे? लुर्व्ह संग्रहालयात आहे. तर थोडीशी क्रॅश झालेली आहे. नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन हिस्टरी. स्टॅच्यूज पण दिलेले आहे खूप सारे. खूप वेगवेगळ्या गोष्टी. आणि हे जे नाही सॉरी, हे फेक आहे. हे जे आहे ना स्टॅच्यूज, हे जे तुम्हाला स्टॅच्यूज दिसतात ना, हे सॉरी मी दुसरा कलर घ्यायला पाहिजे होता. ब्ल्यू ने ब्लॅकच ठीक आहे. ओके, साईज नको रे. हे जे तुम्ही स्टॅच्यूज बघू शकता ना, हे सगळे फेक स्टॅच्यूज आहे. इंटरनेटच्या माध्यमाने टाकले पण हे सगळे फेक आहे. पण ही जी स्टॅच्यूज बघते ना, ही रिअल स्टॅच्यू आहे. ही डायनासॉरची, ही टेरॅक्सची बरं का. टीरेक्सचा सांगडा दिला इथं. तर असा होता. पण याचं कलर रंगी कशी असते ती अजून कोणालाही माहिती नाही. त्यामुळं फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका. खूप सारे दिलेले स्टॅच्यूज NYC. आपण नंतर चेक पण करूया यूट्यूबवरती याचे काय आहे का विशेष. ओके, तर जाऊया आपण परत आपल्या पेजवर. अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन ऑफ संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झाले. केव्हा सुरू झाले? 1846. ओके, 1846 मध्ये सुरू झाले. येथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म, प्राण्यांचे अवशेष आहे. आणि जीवाश्म म्हणजे तुम्हाला विज्ञानाचं पुस्तक नीट वाचा. तुम्हाला जीवाश्म जीवाश्म म्हणजे काय माहिती का? म्हणजे जे प्राणी जे जमिनीच्या खाली कडले गेले ना, ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्यानंतर भूकंप झाला, जे प्राणी हे जमिनीखाली गडले गेले ना, ते तसेच राहिले ना, त्यांचे अवशेष आहे. त्यापासून जीवाश्म तयार झाली. आणि त्यांना जीवाश्म खनिज एकच आहे दोन्ही पण. दगड, मानव खनिजे, दगड, मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहे. कोणते संग्रहालय? नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. हा खूप महत्त्वाचा आहे बरं का. हा महत्त्वाचा आहे खूप. कारण की टोटल 12 कोटी टोटल किती शून्य लागतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 ओके. इथं नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी. आपण ही चित्र आत्ताच बघितलं आहे. तर इथं इमेज थोडीशी ब्रेक होती बघू शकता तुम्ही. तर असं ब्रेक नाही झालेली पाहिजे. आपल्याला ब्रेक झाल्यावर नीट बघता नाही येत आपल्याला. ओके,
नंतर हे जाणून घ्यायला काहीतरी आपण हे बघूया, जाणून काय यायला लावलं आपण. भारतातील प्रसिद्ध संग्रहालय. आता आपण दुसऱ्या देशातील संग्रहालय बघत होतो, आता भारतातील संग्रहालय यांचे चित्र पण बघणार आहे आपण. प्रत्येकाचं चित्र बघू आपण. त्यातील भारतातील प्रसिद्ध संग्रहालय पहिल्यांदा आहे इंडियन म्युझियम कोलकाता इथं आहे. तर आपण पहिल्यांदा बघूया इंडियन म्युझियम कोलकाता. ओके, सॉरी ओके, कॉपी. तर इथं आले भारतीय संग्रहालय कोलकाता. मुखपृष्ठ इमेजेस बघू डायरेक्ट आपण याचे. तर याची इंटरी कुठून होती परत बाहेर पडून येते. तर ही काही स्तनपायी गॅलरी ही पण आपल्याच संग्रहालयात आहे. भारतीय कोणतं संग्रहालय तर आत्ताच वाचले आपण. आता कोणाला ध्यानात की आपण कोणतं संग्रहालय वाचले सांगा बरं. इंडियन म्युझियम हे कुठे कोलकाता. ओके, इंडियन म्युझियम कोलकाता. ध्यानात ठेवा, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. इंडियन म्युझियम कुठे आहे तर कोलकाता येथे आहे. ओके, डायनासॉरचे अवशेष आपल्या इथं नाही आहे. तर व्हिडिओज पण आहे खूप, वेबसाईट्स पण चेक करू आपण, पण टाईम नाही आपल्या, खूप कमी टाईम आहे. ओके, तर आपण परत पेजवर जाऊया. यानंतर नॅशनल म्युझियम दिल्ली. तर पुढं आहे नॅशनल म्युझियम दिल्ली, बघूया. ओके, नॅशनल म्युझियम दिल्ली. तर खूप सारे चित्र आलेले. राष्ट्रीय संग्रहालय. तर आपण डायरेक्ट इमेजेस बघूया, कारण की हिंदीतून टेक्स्ट येतोय त्यामुळे आपण डायरेक्ट चित्रच बघूया, म्हणजे ध्यानात राहिलो. ओके, तर हा कुठे, तर हा आपल्या भारतातले अजून एक म्युझियम आहे, ते नॅशनल म्युझियम दिल्ली. ओके, नॅशनल म्युझियम कुठे येतो, दिल्ली येथे आहे. राष्ट्रीय संग्रहालय नई दिल्ली, देख सकते. खूप सारे चित्र, याचे खूप सारे यूट्यूब ब्लॉग्स पण येते, पण बघू शकता तुम्ही. म्हणजे देण्यात ठेवायला थोडंसं हे होतं, तुम्हाला सोपं जातं. यामध्ये खूप सारे चित्र वगैरे भेटेल तुम्हाला, इंटरनेटवरून सर्च केले. ओके, यानंतर पुढे आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. कुठे आहे, मुंबई येथे आहे. ट्रेन सिग्नल लागलं तिथे काय लागलं चपल फॉरे इथे थांब. ओके, सॉरी, शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय कुठे आहे. सॉरी मित्रांनो.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. ओके. चला, तर इथं खूप सारे संग्रहालय दिसत आलेले आहे. तर आपण इमेजेस बघूयाचे. इमेजेस म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय एंट्रीज दिले, स्टॅच्यूज पण दिले, बुद्धा स्टॅच्यू, परत खूप सारे स्टॅच्यूज ते आपण ते बघत नाही खास करून. इथे बघू शकता तुम्ही खूप सारे स्टॅच्यूज आहेत, कोणकोणते यामध्ये बघू. ओके, एवढे सगळे स्टॅच्यूज आहे. आपले इमेज क्वालिटी थोडीशी डाऊन आहे, त्यामुळे बघू शकता असेच. नंतर परत इथं बघितले तर असेच सगळे असतात बिबट्याचे चित्रे. परत इथं मग म्हणजे संग्रहालय नसून हे काय म्हणतात त्याला, बाग नाही म्हणतात तर ते त्याला म्युझियम नाही, पार्क म्हणू शकता. पार्क आहे. तर आपल्याकडे टाईम नाही, आपण दुसऱ्याच्या जाऊ पटकस. त्यानंतर सालारजंग म्युझियम हैदराबाद, द कोलियो म्युझियम ऑफ टेक्स्टाईल्स अहमदाबाद ही भारतातील प्रसिद्ध संग्रहालयापैकी काही आहेत. तर आपण सगळे संग्रहालय आजच बघणार नाही, आपण उद्या बघू बाकीचे संग्रहालय. ओके, तर या प्रकरणावर दुसरा व्हिडिओ पण येणार आहे. भारतीय संग्रहालय कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये स्थापित झाले. तर काय दिले इथं, भारतीय संग्रहालय कोलकाता येथील, म्हणजे भारतीय संग्रहालयाचंच नाव आहे भारतीय संग्रहालय. ओके, थोडंसं गोंधळ नाही जायचं, त्या संग्रहालयाचं नावच असं दिलेलं आहे भारतीय संग्रहालय. ओके, कोलकाता येथे ही भारतीय संग्रहालय आणि भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये स्थापन झाली. तर नीट अंडरलाईन करून घ्या इथं, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये स्थापन झाले भारतीय संग्रहालय. आणि ते कोणी स्थापन केले, ते पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये स्थापन झालेलं आहे. चेन्नई येथे इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय आहे. पहिले संग्रहालय कोणतं आहे, भारतीय संग्रहालय. आणि दुसरं संग्रहालय कोणी स्थापन केले, गव्हर्नमेंट म्युझियम. म्हणजे दुसरं संग्रहालय कोणतं आहे, गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय. ते इसवी सन केव्हा बनलं, 1951 मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची नॅशनल म्युझियम स्थापना झाली. आज मितीला भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालय आहेत. बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालये असतात. काही संग्रहालय विद्यापीठाचे संलग्न असतात. अशा संग्रहालयांतर्फे संग्रहालय शास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. ओके, तर संग्रहालय शास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठे आहेत. हे विद्यापीठे कोणकोणते आपण बघूया. राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली येथे आहे. त्यानंतर परत महाराज सयाजीराव विद्यापीठ हे पुढे वडोदरा. नंतर परत आहे कोलकाता विद्यापीठ हे कोलकातात आहे. बनारस हिंदू विद्यापीठ हे वाराणसीमध्ये आहे. परत अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगडमध्ये. परत आणि जीवाजी विद्यापीठ ही परत ग्वालियरमध्ये आहे. त्यानंतर बघा पुढचा मुद्दा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे कुठे, मुंबई.
कुठे आहे? मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. आपण आत्ताच बघितले चित्र त्याचे, आपण परत बघणार नाही. हो का, खाली चित्र तेच दिलेले, तेच येते. फोटोज आपण बघणार नाही. इमेज टेस्ट द्यायचा होता, त्यामुळे आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच इमेजेस काही बघितले पण आपण नाही बघायचे. ओके. इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. म्हणजे 1904 साली मुंबईत आहे ना काही प्रतिनिष्ठ म्हणजे नागरिक आहे ना, नागरिक ते एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत पेटीच्या स्मरणार्थ, प्रिन्स ऑफ वेल्स भारत भारतीची पेटी स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारले. इसवी सन 1905च्या नोव्हेंबर महिन्यात म्हटल्यावर 9वा महिना. ओके. 1905च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आले. ओके, लिहून घ्या तुम्ही. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. ओके, म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आले. इसवी सन 1998 मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती नाव बदलले संग्रहालयाचं. छत्रपती शिवाजी 1998 मध्ये नाव बदललं आणि नाव काय बदललं तर छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे ठेवण्यात आले. पहिल्यांदा काय नाव होतं? पहिल्यांदा 1905 मध्ये नोव्हेंबर महिन्यात म्हणजे संग्रहालयाची स्थापना झाली. ओके, म्हणू शकतो. आणि त्याच्यात पहिल्यांदा काय नाव होतं? प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया. आणि त्यानंतर काय झालं? 1998 मध्ये नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे ठेवण्यात आले. हे कुठे? मुंबई येथे आहे. ओके. त्यानंतर इथे परत तेच दिलेले आहे. ओके, नीट बघू शकतो तुम्ही. संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीत बांधलेली आहे. म्हणजे काय केलेली की संग्रहालय आहे ना ते वास्तू इंडो गोथिक शैलीत बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे. पहिल्या कोणता दर्जा देण्यात आलेला आहे मुंबई शहरात त्याला? ओके, 2 मिनिटं. मुंबई शहरात कोणत्या दर्जा दिलेला आहे? पहिल्या प्रतीचा सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे. संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गात विभागलेल्या सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. टोटल 50,000 वस्तू, म्हणजे भारत पण कमी नाही. 50,000 जास्त वस्तू असं आता. पुरातत्व कोणते 3 भाग केले ते बघूया आपण. संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा अशा 3 वर्गात विभागलेले आहे. म्हणजे समजा तुम्हाला संग्रहालयात कलाचा विभाग वेगळा, आणि पुरातत्व म्हणजे पुराण काळातील तत्व याचा विभाग वेगळा, आणि निसर्गाचा अभ्यास करणे असतात काही मुलं ते निसर्गाचं वेगळं, पण पुरातत्व वेगळं, कला वेगळी अशी ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर ग्रंथालय आणि अभिलेखागार हा आपला 3रा मुद्दा आहे वाटतंय. ओके, तिसरा मुद्दा आहे. ओके. ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. तर भांडारघरे कोणाला म्हणतात? ग्रंथालय ही ज्ञानाची माहितीची भांडारघरे असतात. ओके. ग्रंथालय शास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यासारख्या विषयांशी निकटतेचा संबंध आहे. ग्रंथांचे संकलन, त्यांचे पद्धतशीर आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयांमार्फत पार पाडली जातात. यातील भौतिक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे. मुंबई या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्त्व आहे. ग्रंथालय पुस्तक वाचलेली जातात. ओके. शाळेत पण आहे आपल्या ग्रंथालय. ओके. खूप मोठे, खूप मोठं नाही, खूप छोटं आहे आपल्या ग्रंथालय. 4 लोक पण नाही बसणार.
तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय इसवी सन पूर्वी सुमारे 5वे शतक ते इसवी सन 5वे शतक. तक्षशिला विद्यापीठ विश्वातील सगळ्यात पहिलं विद्यापीठ कोणते आहे? तक्षशिला विद्यापीठ. ओके. ग्रंथालय इसवी सन पूर्वी सुमारे 5वे शतक काय तर 5वे शतक म्हणजे 500 शतक पूर्वी 5वे शतक मेसोपोटेमियातील एसिरियन साम्राज्याचा सम्राट उसूरबानिपाल यांचे ग्रंथालय इसवी सन पूर्वी 7वे शतक आणि इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील संग्रहालय इसवी सन पूर्वी 4थे शतक ही जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय होती असे समजले जाते. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणते, सगळ्यात प्राचीन ग्रंथालय कोणते असं प्रश्न येऊ शकतो. तर तुम्ही तिथं लिहू शकता अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय, नंतर इजिप्तमधील ओके असूरबानिपाल यांचे ग्रंथालय लिहू शकता. त्यानंतर काय तमिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महान ग्रंथालय ही इसवी सनाच्या 16व्या ते 17व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले. हे संग्रहालय राजांच्या काळात बांधले गेले. नायक राजा पण म्हणतो तरी आपण नंतर इतिहास बघूया. आपण पहिले 10वीचा इतिहास बघतोय तर आपण नंतर इतिहास बघणार आहोत. ओके, समजलं? ओके. व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. त्यामध्ये सरफोजीराजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन 1918 मध्ये या संग्रहालयात त्याचे नाव देण्यात आले. या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. भारतातील अनेक ग्रंथालयांपैकी काही ग्रंथालय विशेष नोंद घेण्यासाठी आहेत. त्यामध्ये कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद येथील स्टँड सेंट्रल लायब्ररी येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड सैसून लायब्ररी इत्यादी ग्रंथालयाचा समावेश होतो. त्यानंतर अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचे एक अंग असते. महत्त्वाच्या नोंदी असलेल्या कागदपत्रे त्यांमध्ये कोणतेही बदल न करता सुरक्षित ठेवणे, त्यांची सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा करून देणे ही कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची असते. त्यामध्ये ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. संगणकीय प्रणालींच्या उपयोगामुळे संग्रहालय आणि अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडली गेली आहे. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1908 म्हणजे 1891 मध्ये NDPL रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. इसवी सन 1911 मध्ये ते दिल्लीमध्ये आणले गेले. ओके, थोडं स्लाइड आपण कव्हर करून घेऊया. राष्ट्रपती KR नारायणन यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जतनेसाठी खुले करण्यात आले जाहीर केले. ते भारत सरकारच्या संस्कृती अंतर्गत केले आहे. इसवी सन 1748 पासूनची कागदपत्रे इथे क्रमवार लावून ठेवलेली आहे. त्यामध्ये इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा समावेश होतो. या नोंदींचा वर्गवारी सार्वजनिक, प्राच्य विद्याविषयक, हस्तलिखित आणि खाजगी कागदपत्रे असे 4 प्रकारात केली आहे. त्याखेरीज भारतातील प्रत्येक राज्य शासनाचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचे अभिलेखागार संचालनालयाच्या शाखा मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथे आहे. पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. त्याला पेशवे दप्तर असे म्हणतात. ओके, तर आपले टोटल किती वाचले आपण चेक करून बघू. तर आपले टोटल आपण 63 पेज आहे. आपण आता 2 पेजेस राहिले. आपण ते अजून पुढच्या धाड्यात करू. आपण पुढचा व्हिडिओ येणार आहे. या व्हिडिओमध्ये आहे ना आपण हे जे सध्या आहे ना आपण कव्हर करू. ओके.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. नवीन असेल तर सबस्क्राईब नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ओके, नवीन असेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. ओके मित्रांनो, मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये.